लोकनेते भीमराव नाना बडदे जयंतीनिमित्त केबीपी विद्यालय कोपरगाव येथे वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान. लोकनेते धर्मयोद्धा माजी खासदार भीमराव नाना बडदे यांच्या 79व्या जयंती सप्ताहानिमित्त बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय तसेच केबीपी प्राथमिक विद्यालय येथे वृक्षारोपण व पालकत्व अभियान उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणराव चंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कॅप्टन सागर बडदे, अभियान प्रमुख पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके, पर्यवेक्षक रमेश दाने घुले, हरित सेना प्रमुख ज्ञानदेव भगोरे, संभाजी आरोटे आदींसह मान्यवर उपस्थित होते. एक विद्यार्थी एक झाड या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान वृक्षारोपण, रोप वाटप व पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सुशांत घोडके यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी चव्हाण यांनी केले. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली लक्ष्मणभाई भाऊराव पाटील आणि ज्यांची जयंती आपण साजरी करतो, जयंती सप्ताह ज्यांचा या ठिकाणी संपन्न होतो आहे ते आमच्या गावचे भूषण स्वर्गीय ॲडव्होकेट भीमराव नाना बडदे यांच्या स्मृतीस प्रथम विनम्र अभिवादन करतो. आज खऱ्या अर्थानं सुशांत घोडके सरांचाच मला या ठिकाणी विशेष उल्लेख केला पाहिजे, कारण या सर्वांना व्यासपीठावरती आणण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून हे जे अभियान सुरू केलं आहे वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान 2026 या कार्यक्रमाचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमासाठी आदरणीय कॅप्टन सागरजी बडदे, अभियानाचे प्रमुख सुशांतजी, त्याचप्रमाणे विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय दाणे सर, आमचे सहकारी मित्र भगुरे सर, आमच्या सर्व भगिनी, त्याचप्रमाणे माझे सर्व रयत सेवक बंधू भगिनी आणि उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींना, वास्तविकता आता हा केबीपी विद्यालयाच्या इतिहासातला अतिशय महत्त्वाचा दिवस म्हटला पाहिजे. का सुशांतजींनी उल्लेख केला की ज्यांची जयंती सोहळा, जयंती सप्ताह आपण साजरा करतोय संपूर्ण तालुकाभर, तर ते स्वर्गीय ॲडव्होकेट भीमराव नाना बडदे हे केबीपी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. म्हणून केबीपीच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा क्षण आहे, कारण आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी असलेले भीमराव नाना हे चळवळीतून उभं राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थी दशेमध्ये असताना सुद्धा म्हणजे तेव्हाचे लोक जे सांगायचे की पहिल्यापासून अतिशय ॲक्टिव्ह भीमराव नाना, खेळामध्ये अग्रेसर, वक्तृत्वामध्ये अग्रेसर आणि ज्या गोष्टी एकदा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणी तुमच्या वयात अंगी बांधल्या गेल्या की ती व्यक्तिमत्व आयुष्यात खूप मोठी होतात आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या भीमराव नाना आहे. म्हणजे या केबीपी विद्यालयाने या कोपरगाव लोकसभा मतदारसंघाला भारतीय जनता पार्टीला पहिला खासदार दिला. हे रयत शिक्षण संस्था आणि केबीपी विद्यालयाचं सगळ्यात मोठं यश आहे असं म्हणण्याचं वावगं ठरणार नाही. म्हणून केबीपीच्या काळामध्ये असणारे आमचे सर्व गुरुजन यांना खऱ्या अर्थानं वंदन केलं पाहिजे की त्यांनी नानांसारखा एक लढवय्या धर्मयुद्ध विद्यार्थी रयतच्या माध्यमातून घडवला. खरं आमच्या संस्थेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे. मित्रांनो, नानांबद्दल मी भरपूर बोलू शकतो. त्याचं कारण असं आहे की ज्या गावातून मी आलोय त्याच गावातून नाना होते. किंबहुना मी बाहेर जर कुठं गेलो तर बडेगाव तरी म्हटलं की ते म्हणतं भीमरावांचं गाव, मोहनराव गाड्यांचं गाव. मी सांगतो हो, मी त्या गावचं आहे. आणि आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या गावाची ख्याती संपूर्ण भारतभरात पसरलेली. आमचं जे गाव आहे छोटंसं गाव बडेगाव तरी आरोग्य सरांना माहिती आहे, आमच्या शेजारच्याच गावचे आहे. आणि आमच्या गावाने प्रथमतः मोहनराव दादा गाडे यांच्या रूपानं आमदार दिले आणि भीमराव नाना बडदे यांच्या रूपानं खासदार त्या मतदारसंघाला दिलेले. म्हणून गाव छोटं जरी असलं लोकसंख्येनं
तरी कर्तृत्वानं माझं गाव खूप मोठं आहे, हे मी अभिमानानं प्रत्येक ठिकाणी सांगतोय. नानांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, कारण ज्यांची जयंती तुम्ही साजरी करताय त्यांच्या बाबतीत तुम्हाला माहीत पाहिजे की ही माणसं एका दिवसात मोठी झालेली नाही, ही माणसं संघर्षातून मोठी झालेली आहे. प्रचंड संघर्ष. म्हणजे आमच्या गावाचे 2 परिवार होते, सुशांतने आता उल्लेख केला त्याप्रमाणे बडदे परिवार आणि चंद्रे परिवार. तर बडदे परिवारातील ज्येष्ठ आमचे पंजोबा मानता येतील विष्णुपंत बडदे, त्यांना 4 मुलं आणि शंकर बाबा चंद्रे यांना 4 मुलं. विष्णुपंत बाबांना कृष्णराव, शंकरराव, उत्तमराव आणि भीमराव ही 4 मुलं आणि शंकर बाबा चंद्रेला यशवंत रामभाऊ, शिवाजी, दत्तात्रय आणि शांतीलाल ही 4 मुलं. आणि ती 4 मुलं, हे 4 मुलं कधी असे परके वाटले नाही. त्या सख्या भावांसारखा त्यांचा ताळमेळ होता. आणि म्हणून त्या काळामध्ये आणि आमच्या गावाची ख्याती होती की संघर्षात म्हणजे जो काही प्रवाह असेल त्या प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन त्या प्रवाहाला कापायची ताकद आमच्या गावामध्ये होती. आणि म्हणून हे दोन्ही कुटुंब त्यावेळेस तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारानं, त्याचप्रमाणे गोवळकर गुरुजी असतील किंवा दीनदयाल उपाध्याय असतील, श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, यांच्या विचाराने भारावलेली मंडळी होती. आणि म्हणून त्या काळामध्ये कृष्णराव बडदे जिल्ह्याचे अध्यक्ष झाले जनसंघाचे, आणि माझे वडील यशवंतराव रामभाऊ चंद्रे तालुक्याचे अध्यक्ष झाले. सुशांतजींनी सांगितल्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान या सर्व मंडळींना नावानिशी ओळखायचे, हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. पण काळाच्या प्रवाहामध्ये राजकीय उंथापलटीमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. आणि आणीबाणीच्या काळामध्ये अतिशय वाईट परिस्थिती झाली की त्यावेळेस धरपकड झाली. आणि त्या धरपकडीमध्ये आमचे हे 4ही बंधू म्हणजे कृष्णराव, त्या उत्तमराव, भीमराव नाना यांना, त्यांच्यावर आमच्या गावातले काही मंडळी होती, असंख्य लोकांना तुरुंगवास झाला. आमचे वडील त्यावेळेस फरार झाले होते. त्यानंतर पुढे काँग्रेस पक्षाचंही झालं, त्यामुळे ते वाचले. परंतु अशा संघर्षाच्या काळामध्ये हा परिवार पूर्णपणे स्वतःला देशाच्या कामासाठी ते निभावून घेतलं. आणि म्हणून हा परिवार मोठा आहे. त्यामध्ये भीमराव नाना आणि त्यांचे सर्व बंधू नेहमी संघर्ष करत राहिले. भीमराव नाना हे कोपरगाव तालुका बार असोसिएशनचे वकील संघाचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट शेतकरी होते. आजही शेती त्यांची माझ्या गावात आहे, चांगली शेती. आजही आमच्या काकी नानी आजही आमची शेती पाहतात, सागरची शेती पाहतात. आणि त्या संघर्षात जीवनामध्ये नानांचा संघर्ष सातत्याने सुरू असताना खऱ्या अर्थानं कुटुंबाची जबाबदारी आमच्या नानींनी समर्थपणे पार पाडली. कारण आपला नवरा हा सातत्यानं चळवळीमध्ये, शेतकरी संघटनेचं आंदोलन असेल, राजकीय पक्षाचं आंदोलन असेल, तुमच्या कामगारांचं आंदोलन असेल, कुठलंही काम असेल, त्या संघर्षामध्ये भीमराव नाना सातत्याने पुढे राहायचे. शेतकऱ्यांच्या, सभासदांच्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी सातत्यानं भांडणारं हे व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये मुलांचं शिक्षण, त्यांचं संगोपन, त्यांचे संस्कार, सगळ्या गोष्टी आमच्या नानींनी पार पाडल्या. आणि संघर्षमय जीव हे करत असताना कुटुंबाची वातावरण होते. मात्र नानींनी संपूर्ण कुटुंब, भाऊबंद सगळे एकत्र ठेवले, सर्वांची नाळ एकत्र जोडून ठेवली. आणि म्हणून आज त्यांचे जे काही इतर भाऊ आहेत, म्हणजे त्यांचे चुलत भाऊ वगैरे उत्तम शेती करतात, चांगल्या पद्धतीची शेती माझ्या गावामध्ये करतात. आणि सांगायला मला अभिमान वाटतो की 11वी 12वीला मी असताना शेतकरी संघटनेचं एक आंदोलन झालं. मोठ्या पुलावरती गाड्या अडवल्या जात होत्या. त्या शेतकरी संघटनेचं आंदोलन भीमराव नाना करत होते. आणि मी 11वीला होतो. 11वीच्या साधारणपणे 12वीला होतो. 12वीच्या सुरुवातीचाच काळ. आणि कॉलेज सुटलं, सकाळचं कॉलेज असायचं. म्हणून येताना पाहिलं की भीमराव नाना दिसले म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. काही मित्र होते, ते थोडा वेळ थांबले, मित्र निघून गेले. तर नानांचं भाषण सुरू होतं, मी बसूनच राहिलो. आमच्या समोर असंख्य लोक होते. आणि नानांचं भाषण संपलं, आम्ही रस्ता अडवला, कायद्याचं उल्लंघन केलेलं होतं. आणि म्हणून संध्याकाळी 4 वाजता 4-5 बसेस आल्या. त्या बसेसमध्ये आम्हाला बसवलं. मी काही विद्यार्थी जसे काही माहीत नाही, गावचे लोक आहेत, नाना आहेत. आम्ही त्या बसमध्ये बसलो. आम्हाला कोर्टात उभं करण्यात आलं. आणि कोर्टात उभं राहिल्यानंतर सगळ्यांची नावं घेतली.
माझ्याबरोबर कॉलेजची वही जी होती ती वही सुद्धा बरोबरच होती. पण काय काय होतं, काय काय परिस्थिती पाहायची, एक गंमत वाटायची. त्या विचाराने आम्ही भारावलेलो आणि 5:30 पावणे 6 कोर्टाचा आदेश झाला की आपण अमुक अमुक कायद्याचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे तुम्हाला 6 दिवस तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येत आहे. आणि त्या आंदोलनामध्ये मी 7 दिवस विसापूर जेलमध्ये सुद्धा होतो. पण तो लढा जो होता, ते विचार जे होते ते शेतकऱ्यांसाठी होते, शेतीसाठी होते. आणि म्हणून त्या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी या नानाच्या नेतृत्वाखाली आम्हालाही ते भाग्य लाभलं. तुरुंगात जाण्याचं भाग्यच म्हणेल मी, कारण ते काही गुन्ह्यात नव्हतं. गुन्हा होता तो कायद्याच्या दृष्टीनं, परंतु शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीचा गुन्हा होता. म्हणून आम्हाला सुद्धा, आता सुशांतने माझ्या बाबतीत परत सांगितलं, पण ह्या ज्या गोष्टी सांगितल्या की खेळाडू आहे, कलाकार आहे, ठीक आहे, ही सगळी पदं ही तुमच्यासारख्यांच्या सहकार्याने, तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादानेच मिळालेली आहे. परंतु हे सगळं बाळकडून आम्हाला लहानपणीच मिळालं. एक संघर्ष करणारा माणूस आमच्या जीवनामध्ये भीमराव नानाच्या रूपानं आला आणि त्यांच्या रूपानं आलेल्या माणसामुळे आमच्या त्या मुलाकडे बदल होत गेले. आणि म्हणून मित्र, बोलण्यासारखं सांगण्यासारखं खूप आहे. आमच्या गावाची जी सोसायटी स्थापन केली ती आमच्या घरी वस्तीवर त्या काळात स्थापन केली. आमचे वडील यशवंत शंकर चंद्रे, कृष्णाराव पडदे, प्रभाकर शिंदे, भागवतराव खोंड, हे सगळे अशा असंख्य मंडळी होती. गाडी कंपनी मोडवा झालं, सर्वांच्या सहकार्यात ती स्थापन झाली. त्या सोसायटीला, सुशांत तुम्हाला माहीत नसेल, संघशक्ती हे नाव दिलेलं होतं. मळेगाव सोसायटीला संघशक्ती, की संघाची शक्ती आणि सगळ्यांच्या एकत्रीकरणाची ताकद काय असते याचं ते प्रतीक म्हणून ती सोसायटी होती. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पुढे नाना खासदार झाले, भीमराव नाना खासदार झाले. आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेचे जे माजी चेअरमन होते, स्वर्गीय शंकरराव काळे साहेब, यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करून नाना त्यावेळेस खासदार झालेले. पण ते राजकारण असतं. परंतु भीमराव नानांना काळे साहेबांबद्दल नेहमी आदर राहिला. आणि नेहमी गावात आल्यानंतर काळे साहेब भीमराव नानांना भीमराव कधीच म्हटले नाही, ते भीम म्हणायचे. भीम नानांना त्यांनी नाव तर साहेबांनी, अरे भीम, काही काम असले की ते नानांना सांगायचं. सहकार्याच्या माध्यमातून असेल, राजकीय पक्ष तरी वेगळे होते, परंतु आपल्या तालुक्याला विचाराची एक वेगळी परंपरा आहे. आणि ती परंपरा या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आतापर्यंत जपलेली आहे. आणि त्याला आपले नाना सुद्धा अपवाद नव्हते. अशा नानांच्या या जयंतीच्या निमित्तानं आमच्या सुशांतजी घोडके यांनी जे अभियान सुरू केलेलं आहे, की एक हाडाचा शेतकरी, आणि शेतकऱ्याला पिकाचं महत्त्व आहे, वृक्षाचं महत्त्व आहे, निसर्गाचं महत्त्व काय ते माहीत असतं. आणि म्हणून अहोरात्र आयुष्यामध्ये संघर्ष केला. अनेक कार्यकर्ते जसे त्यांनी उभे केले, तसंच मित्रांनो त्या नानांची आठवण म्हणून एक पेड नाना के नाम, आणि म्हणून त्या नानांची स्मृती म्हणून, एका हाडाच्या शेतकऱ्याची स्मृती म्हणून, की ज्याची निसर्गाशी सुद्धा शेतीच्या माध्यमातून घट्ट नाळ होती, अशा नानांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक झाड जे आपल्याला दिलेलं आहे त्याचं जतन करायचं. असं म्हणतात की जो शेतकरी आहे, शेतात गेला की लोक म्हणतात की पिकं तुमच्याशी बोलतात, जमीन तुमच्याशी बोलते. आणि ते खरं आहे मित्रांनो. ते शेती करतात त्यांना माहिती आहे. सकाळी शेतात चक्कर मारायला गेला तर तुम्हाला रोज नवीन नवीन बदल दिसतील. आता पिकाचा पिरियड आहे, पिकं आहे, सोयाबीन आहे, मका आहे, त्याला कारण असं आहे की तुम्ही गेला ते रोज दिसेल. जसं एखादा मुला चेहरा जर कोमेजला तर ती आई म्हणते, कारण बाबा तुला बरं वाटत नाही का, आणि त्याची काळजी घेते. तसं शेतकरी शेतात गेला, त्याला वाटलं की अरे याच्यावरती आता मावा आलेला आहे, म्हणजे छोटासा रोग आहे, मावा आलेला आहे, थ्रिप्स आलेले. पण तो शेतकरी त्यावर जागरूक होतो आणि त्याच्या पिकाच्या आरोग्यासाठी तो काहीतरी ते सुदृढ व्हावं, ते चांगलं व्हावं म्हणून कुठेतरी त्याचे पेस्टिसाईड आणणं, त्याच्यावरती मारणं. किंवा जमिनीत गेला, जमीन थोडी भेगाडलेली दिसली की जमीन पाणी मागते आणि म्हणून त्याला पाणी देणं. तसा हाडाच्या शेतकऱ्याला त्याची जाणीव असते की शेती माझ्याशी बोलते, झाडं माझ्याशी बोलतात, जमीन माझ्याशी बोलते. आणि म्हणून जसं आपल्याला प्राणवायूची गरज आहे, वृक्षांना देखील प्राणवायूची गरज आहे. आणि आपल्याला हे जे काय अवेळी पाऊस येतो, उन्हाळा खूप कडक असतो, हे सगळं कशामुळे होतं आहे, तर निसर्गाचा समतोल पूर्णपणे ढासळलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालेली आहे. तुमचे विज्ञानाचे तुम्हाला सांगतात, शिकवतात. आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचा समतोल ढासळल्यामुळे हे काही अराजकता या ठिकाणी होते. नैसर्गिक अराजकता ज्याला म्हणता येईल, की महापूर येणं, पडणं,
थंडी गायब होणं, या सगळ्या गोष्टी कशामुळे होत असतील तर फक्त आणि फक्त झाडांची कमतरता म्हणून. म्हणून आमच्या सुशांत गुडकेंनी गेल्या 10-15 वर्षामध्ये राहाता, वैजापूर, सिन्नर, निफाड, कोपरगाव, येवला 7-8 तालुक्यामध्ये हे अभियान जे त्यांनी राबवलंय ते वृक्षमित्र आहेत, ते भारत सरकारचे स्वच्छता दूत आहेत. आणि म्हणून सुशांत सातत्यानं काही ना काही त्याचे कार्यक्रम चालू असतात, सामाजिक काम त्याचं सुरू असतं आणि त्या सामाजिक उपक्रमाचं म्हणून त्यांनी आत्तापर्यंत मला वाटतं सुशांत 65,000 झाडांचा उपक्रम त्याने आज राबवलेला आहे. गोष्ट सोपी नाही आहे. 65,000 कशाला म्हणतात? आपल्याला 5 झाडं लावता येत नाही, त्याने 65,000 झाडांचा उपक्रम राबवलेला आहे आणि समाजाच्या माध्यमातून राबवलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या केबीपीचे 60 वृक्ष त्यांनी दिलेले आहेत मुलांना. तर ते 60 जे मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं भीमराव नानांचा हा जो विचार आहे, निसर्गाप्रती असलेला किंवा शेती किंवा वृक्षांप्रती असलेलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ती जपायची, नानांची स्मृती म्हणून हे जे 60 मुलं आहेत, हे 60 मुलं त्या झाडांचे पालक आहेत. तुम्ही पालक आहात त्या झाडांचे. तसे तुमचे मालक तुमची काळजी घेतात, तुमचे पालक तुमची काळजी घेतात. बाबा जेवला का, शाळेत गेला का, अभ्यास केला का, तुला बरं वाटतं का, तू खेळला का, खेळायला गेला होता का, अशी चौकशी जशी तुमची करतात तसं तुम्ही आता त्या झाडांचे पालक म्हणून त्याला पाणी हवंय का, झाड सुकलंय का, त्याच्यावर काही रोग येतोय का, त्याच्यावर काही औषध मारावं लागेल का, अशा गोष्टी. आणि रोज तुम्ही झाडाला जर भेट दिली, रोज त्याच्याकडे लक्ष ठेवलं, उन्हापासून त्याचं संरक्षण केलं तर मला वाटतं की ते चांगलं झाड मोठं होईल. आयुष्यात तुम्हाला त्याचा उपयोग होईल, तुम्हाला सावली देईल. आणि या सगळ्या गोष्टी केव्हा होतील जर तुम्ही प्रामुख्यानं ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेऊन की नाही मला त्याची जपणूक करायची. जसं तुम्ही तुमचं दप्तर जपता, पुस्तकं जपता, तसं झाड जपायचंय. स्वतःची जशी काळजी घेतात तशी काळजी घ्यायची. मित्रांनो, बोलण्यासारखं नानांच्या बाबतीत तर खूप काही बोलता येईल मला. फक्त एवढंच अभिमानाने सांगेल की त्या नानांनी आमच्यावर आयुष्यभर मायाची पाकर घातली. म्हणजे त्यांच्या मुलांप्रमाणे आम्हाला देखील त्यांनी जीव लावला. आणि म्हणून त्या नानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा कार्यक्रम घेत आहे. खऱ्या अर्थाने मी सुशांतला आणि त्याची सगळी टीम त्या सर्वांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. आणि नाना जाता जाता नानांच्या स्मृतीला एवढंच म्हणेल की नाना आपसे कहे तो क्या कहे, नाना आपसे कहे तो क्या कहे कि दिल में अरमान खूब है, एक बयान लब करूं तो जुबान पे दूसरी खूब है. मित्र, या ठिकाणी मला बोलवलं आपले सर्व आमचे सुपरवायझर धाने सर, आरोग्य सर, भगोरे सर, आमचे ज्येष्ठ शिक्षिका, माझे सर्व भाई सर, बंधू भगिनी, या सर्वांना मी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.